हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता मी चाललो, बघूया तर कुठे जायचं. आजचा संडे आणि आता वाजली आहे 5 वाजले आहे. झालं काय एकदम सडनली प्लॅन केला आम्ही की म्हटलं चला कुठे जायचं, म्हटलं एक राऊंड मारून वगैरे घेऊ. म्हटलं तर लॉंग ड्राईव्ह वगैरे चाललो, बघूया तर कुठे जाणं होते. तर चला कंटिन्यू राहतो मी पण. आणि पवन गाडी क्लीन करत आहे. पवन ग्लास क्लीन करत आहे. आज आमच्या कार वॉशवाला नव्हता आला आणि ती किट्टू पण बाहेर उभा आहे, बघू शकता. इथे किट्टू जिद्द करत आहे, त्याला सायकल चालवायला भेटलं तर ग्लास फुटला लगेच ठिकाणी फुटला. हो, तर त्याचा वरती काम चालू आहे तर त्यांचे ते हो तो फुटलेला दिसतंय थोडस. तिथं नाही फुटलाय, हा इथं फुटलाय, हा बी फुटलाच बाय. हो का? हा पुरा ग्लास फुटला. चल बेटा, चेंज करावं लागेल आपल्याला. मग बेटा बघशील बरोबर बसत. हो किट्टू तू माझे आज कार वॉशवाला पण नाही आला. तर आता आमच्या वरती ते 5th फ्लोअरला काम चालू आहे. तर तिथे गाडी लावली होती तर आम्हाला वाटतं तिथे काहीतरी पडलंच ना त्यांचं थोडस. तर ग्लास थोडा क्रॅक दिसत आहे. हो, हात तर खूप मोठा दिसतंय. आणि मी पटकन आता हे रोज घेतले, निघायचं होतं म्हणून. तर खूप मोठा दिसतोय तो पप्पाच्या त्या साईडला, राईट साईडला दिसतोय जास्त मोठा. हा पडते 2-3 ठिकाणी दिसत आहे. 1 2 3 तो खाली 1 4 ते पडलंच ना त्यांचंच काही. आणि आमच्या इथे मस्त फ्लायओव्हरची तयारी चालू आहे सगळीकडे. मोठाचा फ्लावर बनणार आहे. किती किलोमीटरचा पण हा फ्लावर? 10 किलोमीटर. तर हा जो आमच्या घराकडून बनत आहे, कुठून? आपला इथून इंदोरा चौक ते दिघोरी पर्यंत. तर इथे सगळ्याकडे असं फ्लायओव्हरचं काम चालू आहे. तरी आमच्या इकडल्या साईडचं खूप चांगलं म्हणजे झालं तरी फार. आता सगळ्याकडे चालूच आहे. बघूया आता कधी बनते. तर पिल्लू नाणीच्या घराकडे जो फ्लायओव्हर आहे ना, नाणीच्या घराकडे फ्लायओव्हर आहे ना, तो तोडत आहे. आता किती वर्ष झाले त्या फ्लायओव्हरला? जास्त झालं. 60-65 वर्ष झाले. जास्त झालं. तो फ्लायओव्हर तोडत आहे आता. न्यू फ्लायओव्हर बनणार तिथून मग किट्टू. आणि इथे किट्टूला आला फुगा. किट्टूला सायकल चालवायला नाही मिळाला म्हणून आधीच चालवली आहे त्यांनी. आज कंटिन्यू सायकल चालवली आहे. मला वाटतं तो 12:30-1 वाजतापासून जो खाली गेला आहे तर आता 3:30-4 ला घरी आला वरती 4 ला. आणि किती वेळचा तो तिथे सायकल पण चालवत होता आणि पवन पण थोडं गाडीचं काम करत होता. तर मस्त किट्टू पप्पा बरोबर होता. मस्त लाल टमाटर बनवून आला तर किट्टू चिडून आला. त्याला आता राग आला की मला सायकल चालवायला पाहिजे म्हणून. आणखी तू चालव ना, तर बेटा आल्यावर चालवशील ना. आणि कुल्फी पण खायची कुल्फी पण खायची आहे. किती स्मार्ट दिसतंय. हँडसम. स्प्रे लावला होता. स्प्रे नाही लावला होता? कोणता स्प्रे? तू तुझ्या कबर्ड मध्ये एक परफ्यूम ठेवलाय ना, स्प्रे पण ठेवलेला आहे. तर मग घ्यायला पाहिजे ना किट्टू तुला. ठीक आहे, घेऊन येते. तू प्रेमाने म्हणायचं पडा. असं माझ्या बावला छान आहे काही. माझ्या बावला छान आहे ना बेटा. दाखव तुझी की, दाखव सगळ्यांना. तुझ्या याची की दाखव, सायकल लॉकची. हा बघ, सांभाळून ठेवशील, हरवशील नको. ठीक आहे, नाही हरवत ना माझ्या बावला. आता किट्टूला कुल्फी पाहिजे ना. आधी कुल्फी नाही भेटली म्हणून थोडासा तो अपसेट आहे. आणि सायकल चालवला नाही भेटलाय म्हणून. त्याला आता सध्या मग आल्यानंतर चालव ना. मी म्हटलं की थोडा वेदर आता चेंज होत आहे, थोडा फिरून येऊ आपण. मग नंतर काय सायकल चालवशील. आता कुठे थोडंसं उन्हात तेवढं सायकल. पप्पा म्हणते चला, हॅपी हो हॅपी. कुल्फीची शॉप वगैरे तुला दिसते का? तर कुल्फीवाले इतक्या लवकर नाही येत. तिला पण इकडे घर घेणार होतं आधी कॅपिटल. छान फ्लॅट्स इकडले.
बघत आहे ना किट्टू. आणि कुल्फी काही दिसत नाही आम्हाला म्हणून तो. आणि ज्यूस पिला दो म्हणते. किसका ज्यूस पिला नाही आपको? टरबूज का? तर मला म्हणते पण वॉटरमेलन आईस्क्रीम बनव मध्ये घरी किट्टू. गंदी वाटते. हा गंदी वाटते का? गंदी बात नाहीये रे, बनव ना. म्हणजे बर्फाची असते बेटा. मग नाही ना पप्पा आपण डेट्स पर बोललो होती आम्ही आईस्क्रीम पण ती बर्फाची असते किट्टू. बर्फाची म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवतो. चॉकलेट अजून दूध नाही टाकलं. चॉकलेट आणि दूध कसं टाकणार आहे बेटा वॉटरमेलन आईस्क्रीम मध्ये? आईस्क्रीम मध्ये चॉकलेट बनवायची तर चॉकलेट टाकावं लागते. चॉकलेट टाकून द्यायची थोडी मिक्सर बारीक करून द्यायचं. का मिक्सर मध्ये बारीक केलं असतं? चॉकलेट आपण बनवत आईस्क्रीम बनवू असं चॉकलेटला टाकून द्यायला असतं. तर विचार सगळ्यांना पण तुम्हाला जर आम्हाला आईस्क्रीमची रेसिपी पाहिजे तर आम्ही पटकनच आईस्क्रीम बनवू म्हणा. मग कमेंट मध्ये कळवा म्हणा तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे रेसिपी पाहिजे का. तर विचार ना पटकन. पण काय आणायला गेलाय किट्टू साठी? तर इथे पवन गेलाय किट्टू साठी. तर किट्टू आता कुल्फी मिळाली नाही तर पवन म्हणे की तुला मी थोडा वेफरचं पॅकेट घेऊन देते म्हणून सध्याचं. पप्पा तुला आईस्क्रीम म्हटली होती ना. तो आईस्क्रीमचा मागे पण लागला आहे. तर सध्या सांगतो आईस्क्रीम नको खाऊ बाहेरचे पण घरी बनवू म्हणून. तर तो पप्पाच्या मागे लागला आहे. आणि असं झालंय किट्टूचा आता त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे असंच झालेलं आहे. किट्टू आतमध्ये बेटा. तर आता पवन तिथे आईस्क्रीम घ्यायला गेला आहे. सॉरी वेपर्स पॅकेट घ्यायला गेला आहे. आता किट्टूला चिवडा पण खूप आवडायला लागलाय ना किट्टू. कुठला चिवडा आवडते तुला किट्टू? ए सोनू कोणता चिवडा? नमकीन आवडायला लागले तर किट्टूला नमकीन आवडते. पप्पाने काहीतरी वेपर्स पॅकेट आणले का काय आणलं? तर चला कोणते पापड आणले पप्पाने? जिरा पापड आणले. खाते किट्टू ऐकत नव्हता म्हणून मग त्यासाठी पवनने घेवले पापड आणले. जिरा आलो आपण ना एखाद्या पकोडे खाल्ले होते. कुठल्या साईडला आलो पण आता आपण धापेवाडा. आधीचा रूट कसा होता इकडला 17-18 वर्षा पहिले आधी. आता पूर्ण सगळं चेंज होऊन गेलं एकदम. आम्ही खूप फिरत होतो ना तेव्हा. सिंगल रोड खर्ड्याच्या रोड खर्डे होते पहिले बापरे. आणि असं रोड पण आणि इतकं आता मस्त रोड बनलेला आहे छान. 2 तास लागायचे. आता 35 मिनिटं पण नाही लागत. आणि खूप छान मस्त रोड बनलाय. असं वाटत की कुठे बाहेर आहे म्हणून. दाखवते तुम्हाला खूप सुंदर रोड बनलेला आहे. तर बघू शकता किती छान नीट अँड क्लीन आहे एकदम रोड पण खूप छान आहे. इथं आपण इकडे कुठेतरी फोटो व्हिडिओ पण बनवला होता रील्स बनवलं होतं. नाही तर आधीचे रोड कसे होते छान सगळीकडे मस्त लागलेले आहेत. खूप छान असं मस्त रोड आणि क्लीन आहे नीट अँड क्लीन एकदम. नवीन रोड आहे ना पण आता नाही. हे पण तरी पण भरपूर वर्ष झाले. 2-3 वर्ष झालेले ना. तरी पण किती छान आहे. 2-3 वर्ष झाले तरी पण सगळे वॉक करायला निघाले कोणी. छान आहे. गाव कुठे आहे ना रोड कुठे आहे समजतच नाही आता. पहिले गावात आता कळतच नाही कुठे गाव आहे म्हणून. गावाच्या आतमधून रोड जायचा. इथे कडमेश्वर पाहून तुझं घर आलं. इथे कडमेश्वरला आमचं गाव होतं घर होतं. आणि किट्टू दादूचं घर होतं कडमेश्वरला. आता नाहीये आधी. आता 8 वर्ष झाली तिथून सोडून आले. तर जास्त आहे सर. 8 वर्ष आपल्या लग्नाला झाले ना. त्याचे 1-9 पकडून घे. 9 वर्ष झाले. 9 वर्षात सगळं चेंज झालं. 9 वर्षात खरंच 9 वर्षात चेंज झालं. 9 वर्षानंतर पण म्हणजे चालू होतं काम. नंतर मला वाटतं 2-4 वर्ष यासाठी रोड पण नव्हते.
व्यवस्थित नव्हते. आणि आता खूप छान बाईकनं पण यासाठी म्हटलं तर पण आम्ही खूप फिरत होतो बाईकने, खूप फिरलो. समज मी नाही आता काय कहाणी आहे. बाईकने फिरलो. मग नंतर 8 वर्षापासून आपल्याला वाटते, मला वाटते 10 वर्ष झाले जेव्हा आम्ही कार घेतली, 10 वर्ष झाले आमच्या कारला, तेव्हापासून आम्ही मग कारने फिरत होतो. तर आधी मला वाटते हो आधी आम्ही 6-7 वर्ष तर बाईकनेच फिरलो. नंतर कार घेतली, कारने फिरलो भरपूर वर्ष. म्हणजे फिरतच आता पण फिरतच आहो कारने. जे 10 वर्ष झालं आमच्या गाडीला, जास्तच झाले असेल तरी पण. हो 10.5 वर्ष वगैरे झाले असेल. इथे किटूचे मस्त वेपर्स खाणं चालू आहे. सॉरी वेपर्स नाही, चिवडा खात आहे तो नमकीन. पवनी वेपर्स नाही आणलं, त्याला तसं वेपर्स आवडत नाही, पण त्याला म्हटलं होतं म्हणून पवनी मग पापड आणले होते, जिरा पापड. छान होतं, जास्त ऑइली वगैरे नाहीये. कुठल्या कंपनीचे ते बालाजीचं आहे का? बालाजीचे पण छान आहे. बालाजी आय थिंक शायद बालाजीचेच असेल. छान वाटतं फिरायला आहे ना. मला तर खूप आवडतं असं लॉंग ड्राईव्ह झाला, आणि ते पण असं वेदर चांगलं पाहिजे. हा तुला पिकनिक आवडते की? तुला पिकनिक आवडते? तुझी तर पिकनिकच होते ना. तू मला म्हणते की कुठे जायचं आपण? आईस्क्रीम, पाणी मस्त पिकनिक होऊन जातात. आणि वेदर बघू शकता खूप छान आहे. असा वेदर मध्ये मला फिरायला आवडते. तर मग पवन मध्ये कधी सायंकाळी जाऊ आणि मग अंधार पडला का बिलकुल इच्छा नाही होत मला जायची. मग मध्ये मी नाही येतात लॉंग ड्राईव्हला. चला तर आता चल. मग लॉंग ड्राईव्हला जायचं असेल ना तर कधी कधी मूड होते मग रात्री 1-1:30 वाजता 2 वाजता निघायची आणि मग फिरून या, तेव्हा असं वाटते. आणि मग मला म्हटलं की नाही 7:30 म्हणजे दिवस डुबला आणि नंतर म्हटलं की चलते का, तर मला तेव्हा इच्छा नाही होत मग असं लॉंग ड्राईव्ह जायची. आता मस्त असं बघायला मिळते आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे बाहेरचा रोड दाखवते तुम्हाला, खूप सुंदर रोड वाटते. बघू शकता, थोडं जवळ करते तरी बघू शकता किती छान रोड वाटत आहे. खूप क्लीन आणि खूप छान. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, एकदम छान, एकदम मस्त. आणि तो थोडासा पाऊस पण आलाय, हलका पाऊस आलेला आहे. खूप छान वाटतंय, बघू शकता. पुढे तर नाही निघालो, नाही निघायचं असं वाटते आपल्याला. आपण भरपूर लांब आलो. हा रोड इतकं छान बनलेला आहे ना. याच्या आधी पण आम्ही आता मध्ये आलो होतो तर खूप कन्फ्युज झालो होतं. आपण भरपूर पुढे निघालो होतो तेव्हा, म्हणून पण विचारतो. नाही 10 वेळेला आलो होतो. सॉरी 10:10ला गेलो होतो. तर त्यावेळेस तुला असंच वाटलं होतं की पुढे निघाला म्हणून. आपण चेअर घेतली होती. चेअर घेतली होती? नाही बेटा, इथून जाते चेअर घेतली. ते तिकडलंच होतं रे बेटा, मागच्या साईडला होता तो रोड. तसंच व्ह्यू होता ना, पण असंच व्ह्यू होता. ठीक आहे, असाच होता व्ह्यू. आणि बघू शकता किती छान रोड आहे. मला माहिती का हात होता का सांगू पप्पा, असंच होता बरे. मी सांगू हा मागच्या साईड बी असंच आहे, पण इथून घेतली होती पिक्चर. चेअरतून घेतली होती. चेअर घेतली होती पप्पा. तू जे म्हणताना गलत आहे. समोर घेतली होती आपण चेअर. तर आता मी आलो आदासाला. एकदम म्हणजे प्लॅन करून टाकला की सर म्हटलं हा साईडला आला होता, आदासाला चालला जाऊ. तर पोहोचलेलं जाऊ आता, वरती चाललो. आणि छान वाटत आहे आणि छान आहे इकडलं बघ. आता थोडस वेदर एकदम नाही का, हो मोसम छान आहे इकडला. मला असं वाटतं बादल नाही, बादल पण आहे, खूप छान आहे. पण आता हो बनवू किटोचे एकच फेवरेट सॉन्ग आहे, बादल बरसावाला. आणि वर चढतो आम्ही आता. मजा येते, मजा येते किटोला, मजा येते. पप्पानी सीधा झाडात, तुम्हाला झाडात पोहोचून मलाच मोठा झाडात
बंदर इथे बंदर नसतात पण किट्टू आदासाला नसतात बंदर, रामटेकला बंदर असतात. आणि आता मंदिर पोहोचलेलं आहोत आणि ते पण बघा नाश्त्यासाठी आहे. इथे भाकरी झुणका भाकर वगैरे मिळतात आणि ते पार्किंगचे पैसे पे करायचे आपल्याला 20 रुपीज. सगळे सगळं जाते. तर आता आम्ही पोहोचलो आदासाला. एकदम प्लॅन झाला. चला द्या पवन. तर इथं आम्ही आता 30 रुपीजची स्लिप काढलेली. एक किट्टू आता किट्टू पिगी बँक मध्ये पैसे टाकतो, जमा करतो. मग काय घेणार आहे किट्टू पिगी बँक पैसे कलेक्ट करून जमा करून? काय घेणार आहे बेटा? आता काहीतरी घेणार इकडून. तर चला पोचलो आम्ही. आता इथून किट्टू काहीतरी घेणार म्हणते खेळणी. आता नाही, पहिल्या मंदिरात जेवण. आधी मंदिरात जाऊन किट्टू तर किट्टू गेलाय पुढे. माहिती नाही काय घ्यायचं. तर मागे त्याने तिथून स्नेक घेतलं होतं आम्हाला डरवायसाठी, घाबरतो म्हणून. आता बघूया काय घेतलं तर त्याने. कुठे गेला? कुठल्या शॉप मध्ये गेला तो? तिकडे आहे, दिसला मला. तो तेच घ्यासाठी येते इथे. किट्टू प्लीज मत लो. नहीं किट्टू नहीं लेना पड़ता है. किट्टू दाखव काय घेतलं तू? सगळ्यांना दाखव आधी. ए पिल्लू इकडे ये. जान दो, आ जाओ इधर आ जाओ. नीचे देखो, नीचे देखो, आ जाओ. किट्टू तू काय घेतलं दाखव सगळ्यांना. क्या लिया? आता नाही फेकणार मी. घरी गेलो तुला फेकायचं मग ना. याच्या आधी किट्टूने घेतलेलं होतं पण मी फेकलं ते. तुला माहिती ना मनीषा भेली होती, एक पार्टी होती तबीच होते ते की कॅरी बॅग दिली. तरी ते किट्टूने एक बघा म्हटलं ना आधी त्यांनी घेतलं होतं ते. जल्दी पकड़. आपल्या दादीला दाखवशील? सांग दादीला इथे घेतलंय म्हणून. दादीला नाही यार, दादी ब्लॉग मध्ये सांग ना दादीला. नको झालं. काय झालं? ते गाईड ठेव ना. चालू कर. गिअर मध्ये नाही. चलो चलो आ जाओ. किट्टू उतर बेटा. आता जेमतेम पक्का 6:45-7 वाजत आहे आणि इतक्या लवकर तर भूक नाही लागली आहे. आता झुणका भाकर वगैरे खाल्लं तर पाहून म्हणे पार्सल घेऊन जाऊ. मी म्हटलं नको, घरीच बनवून देते तुला मी. आता घेऊन जाणार मग आणखी ती कडक येणार. तर म्हटलं चला थोडं कच्चा चिवडा वगैरे खाऊन घेऊ आपण. बिट्टू उतर ना बेटा सोनो. आणि किट्टूने स्नेक घेतलेला आहे. तो तुम्हाला डरवणार घरी. ये बेटा ये. बघ पुढे पुढे बघायचं. इथून चल माझा हात पकड. हो आधी कोणाला डरवते? किट्टू डरवते म्हणते. ते नाही बेटा ते लोक, त्यांना ते गावातलेच राहून आहे ते लोक. मग ते आता
हो थोडा बहुत पसंद है. चल बस आता. तुम्हाला सगळ्याकडे मस्त अशी बंद आहे झुणका भाकर. तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय. घेऊन टाकतो मग बघू. सबस्क्रायबर युअर सबस्क्रायबर. माझे व्हिडिओ बघते का? हा आता तुझे व्हिडिओ बघणार रोजचे ते ना. चलो काय ते आता आम्ही वांग्याचं काय आहे झुणका भाकर घेतलेला आहे. मी खोलू? थांब खोलू. तरी आम्ही आता कच्चा चिवडा घेतलेला आहे आणि पाहून कसं आहे छान आहे मस्त टेस्ट आहे. आणि कधी आले आता चला तरी ते नक्की ट्राय करा झुणका भाकर. किती पिचे होते आणि ते किटू पाणी पिता पिता पुन्हा त्याच्या फेसवर पडलं. किती पिचे सबस्क्राईब होते? सबस्क्राईब पैशाचे नसतात बेटा खूप इम्पॉर्टंट असतात ते. त्याच्यामुळेच आपला सबस्क्राईब वाढला तेव्हाच आपला चॅनल चालतो ना नाही का नाही. माझे तर 2000 झाले. तुझे 2000 झाले? माझे 2000 व्हायचेच आहे बेटा सबस्क्रायबर. माझे 452 काहीतरी झालेले आहे. वॉच टाइम माझे 2000 झाले. बाबा तू तर बोलून तुझी तर 4000. तर आता आम्ही निघालो. आम्ही मस्त खाल्लं वगैरे आणि छान होतं झुणका भाकर वगैरे आणि छान होती भाकर छान होती सॉफ्ट होती आणि वांग्याचं भरी पण खूप छान होतं पवन मला पण आवडला. आणि ते किटू मागे खेळत आहे. हो सापासोबत खेळत आहे बघ. आता मगरमच्छ पण येतात. तो आता मला रात्री घरी डसणार आहे ना बेटा. डसू आम्हाला फक्त तो आता. तर चला तर चला आता आम्ही घरी चाललो. आणि का बरं असे ते तर आता अंधार वगैरे म्हणून थोडस व्यवस्थित दिसत नाहीये. किट्टू थोडं साईडला असं ब्लर का बरं येते. सांग मम्मीला. आता चला आता आम्ही घरी चाललो. आणि आता तुम्हाला दाखव मम्मी आणि आता रोडावर अंधार पडलेला आहे. आणि आता वाजले 9:15 झालेले आहे. आणि घरी पोहोचतपर्यंत मला वाटते 9 वगैरे वाजणार. तर चला किट्टू मला दोघंही खाणार आहे आता. मेरे को डर लग रहा है. किट्टू उठाओ जल्दी. किट्टू बचाओ मुझे बचाओ. नाही चावते चावते बाबा. चला उचला आता. शंकरजी बनत आहे तो. तर किट्टू ते शंकरजी बनत आहे. तर चला आता घरी गेला. आणि माहिती ते ब्लर का बरं दिसते तर माझ्याकडे झूम करते तर थोडं चांगलं वाटते. खाली बघ खाली नाही. जसं दिवसाला छान दिसतं दुपारी तसं रात्री पण खूप छान दिसते. हा रोड वाजता आणि पवन मस्त गाडी चालवायला छान वाटत आहे. आणि सडनली प्लॅन झाला आमचा पण आज. नंतर संडेला आम्ही थोडस अवॉइड करतो. ऊन भरपूर असते म्हणून आम्ही निघत नाही आता. तुम्हाला माहिती का हो घरी गेल्यावर झूम करते बेटा. इथे थोडं कॅमेरा मध्ये काहीतरी सेटिंग चेंज झालेली आहे. तर आता आम्ही दुसरंच कुठल्या तरी रोडवर लागलो. आणि किटू लाईट्स ऑफ करते मी आता. ठीक आहे पप्पाला नाही का मग गाडी चालवायला त्रास होते बेटा. तर आता मला ट्रॅफिक लागलेलं आहे भरपूर. हा ट्रॅफिक गेलं. ट्रॅफिक गेला. ट्रॅफिक आहे आता भरपूर. आणि किट्टूला घरी जाऊन सायकल चालवायची ना किट्टू. कुल्फी राहू द्या. कुल्फी असू दू. कुल्फी भेटलीच नाही आता किट्टूला आतापर्यंत. अरे हो तर घरी जातपर्यंत तुला सायकल भेटणार आणि कुल्फी भेटणार. आणि सायकल पण चालवायची त्याला खूप म्हणजे गार्डन मध्ये जाऊन सायकल चालवायचं आहे.
तर असा होता आमचा आजचा दिवस. तर हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट मी तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.